Good morning, students. Good morning, sir. Sit down. मी अंकुश तिडके. आपण आज इयत्ता पहिली विषय आहे मराठी आणि घटक आहे मुळाक्षरांचे वाचन. बघा, मराठीत एकूण मुळाक्षरांचे दोन गट आहेत. पहिला गट स्वर आहे, हे स्वर आहेत, आणि दुसरा गट आहे व्यंजन. हे काय व्यंजन. बघा स्वर कोणते आहेत पाहूया. लक्ष द्या सगळे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आह. हे आहेत मराठीतले स्वर. हे काय आहे स्वर. स्वरांचं एक वैशिष्ट्य आहे बघा. काय वैशिष्ट्य. स्वरांचं वाचन करत असताना किंवा स्वर उच्चारत असताना जीभ किंवा ओठ हलवायची गरज नाही, जीभ उचलायची गरज नाही. कसं बघा बरं, तुम्ही म्हणून बघा बरं. मनात अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आह. जीभ हलवायची गरज नाही. हे असे हे स्वर आहे. आणि ही आहेत व्यंजन. ठीक आहे तर व्यंजन. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ल, क्ष आणि ज्ञ. ही आहे व्यंजन. बघा आता व्यंजनामध्ये 5 अनुनासिक आहेत. कोणते ते अनुनासिक म्हणजे काय. नासिका म्हणजे नाक, नाकामधून उच्चार होणारे अक्षर. क, ख, ग, घ, म. कुठून उच्चार झाला. नाकातून तो का नाही. न, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. हे काय झाले. नाकातून उच्चार झाले म्हणून याला म्हणायचं अनुनासिक. किती अनुनासिक आहेत रे. 5. बरोबर आहे. किती अनुनासिक आहेत. 5. आता बाकी हे व्यंजन. आता आदिती हेच काय हे काय. हे मुळाक्षर काय. ठ. बरोबर आहे. स्वामिनी हे काय. बरोबर आहे. छान. गुंजन र. अगदी बरोबर. आपल्याला मुळाक्षरे पाठ झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मुळाक्षरांचं वाचन झाल्यावर बघा आपण आता स्वर आणि स्वरांचे चिन्ह. हे अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आह हे स्वर झाले आणि त्यांचे हे चिन्ह आहे. आता हे चिन्ह बघा. अ ला नाही चिन्ह. आचं चिन्ह काय आहे. काना म्हणतो आपण त्याला. आचं चिन्ह काय आहे. काना. ई ही रस्व ई पहिली वेलांटी. त्याचं चिन्ह काय आहे. पहिली वेलांटी. दीर्घ ई त्याचं चिन्ह काय आहे. दुसरी वेलांटी. रस्व उ त्याचं चिन्ह काय आहे. पहिला उकार. बरोबर आहे. दीर्घ उ त्याचं चिन्ह काय आहे. करेक्ट. ए त्याचं चिन्ह काय आहे. एक मात्रा. बरोबर. ऐ त्याचं चिन्ह काय आहे. अगदी बरोबर. ओचं चिन्ह काय आहे. एक काना एक मात्रा. बरोबर. औचं चिन्ह काय आहे. एक मात्रे. बरोबर. आमचं चिन्ह काय आहे. अनुस्वार. बरोबर. आमचं चिन्ह काय आहे. अनुस्वार. हे विसर्ग. आता बघा आपण व्यंजनाला स्वरांचे स्वरचिन्ह जोडून बघू. त्यांचा उच्चार बदलतो आणि आपल्याला वाचनासाठी त्याचा फायदा होतो. बघा आता हे एकच आपण मुळाक्षर घेऊ. व्यंजनाचं एकच मुळाक्षर घेऊ. क. बघा आता क अधिक अ ला स्वरचिन्ह नाही म्हणून क अधिक अ क.
क अधिक क क अधिक आ हा कारण त्याला हे काना लावला का क अधिक ई क अधिक ई की दीर्घ आहे ना दीर्घाचा उच्चार थोडा ट्रेस देऊन ई क अधिक उ क अधिक उ क अधिक ए के क अधिक ऐ कै बरोबर क अधिक ओ करेक्ट को क अधिक औ कौ बरोबर आहे क अधिक कम ह्याचं चिन्ह काय आहे अनुस्वार मग क वर अनुस्वार कम क अधिक कहा कहा चिन्ह काय आहे विसर्ग कहा बघा क का की कु के कै को कौ कम कहा हे आपण एकच व्यंजन म्हणून पाहिलं असं जर आपण प्रत्येक मुळाक्षराला स्वर चिन्ह जोडून जर आपण वाचनाची तयारी केली वाचन केलं तर आपण 50 दिवसामध्ये 50 ते 60 दिवसामध्ये मराठीचं चांगल्या पद्धतीचं वाचन करू शकतो तर आज आपण या ठिकाणी एवढंच घेऊ पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळेस तोपर्यंत बाय